परवा ट्रिपला गेलो होतो यूपी साईडला. यूपी, पंजाब, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरबद्दल खूप उत्सुकता होती. भारतातलं नंदनवन, हिंदू राजा, मुस्लिम जनता, भारताची फाळणी, 370 कलम, बरंच काही वाचलं होतं. शिवाय यूपीकडील कल्चर, देवदेवतांच्या वेगवेगळ्या परंपरा. 2-3 दिवस प्रवास. एकदाच मेरठला पोहोचलो. त्या रात्री विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी जम्मूला गेलो. तेथून वैष्णोदेवीला 13 किलोमीटर चालत प्रवास. 2-3 किलोमीटर प्रवास झाला असेल. अचानक रस्त्यावर मला चिन्नापासारखा एक जण दिसला. मी चमकलो. पुढे जाऊन बघितलं तर अनोळखी भिकारी होता. तसेच पुढे चालत राहिलो. पण चिन्नापा डोळ्यासमोरून हालत नव्हता. चिन्नापा हिवऱ्याचा, माझा क्लासमेट. डोळ्यानं अधू, तोंडानं बोबडा, शरीरानं अपंग. कसा तरी खुरडत तो शाळेत येई. पार शेवटच्या कोपऱ्यातील बाकावर बसे. त्याच्या शेजारी कुणीही बसत नव्हतं. शिक्षक पण त्याला लांबूनच छडी मारायचे. अभ्यासात सुमार, पण दिवसभर तो गुणगुणत असायचा आपल्याच तंद्रीत. आभाळाकडे डोळे लावून तो शाळेत असला काय नसला काय कुणालाच फरक पडत नसे. माझ्याशी तो कधीतरी बोलायचा. शाळा सुटली की परत द्यायचा. एकदा त्यानं अशीच वही घेतली, पण त्या दिवशी परत दिली नाही. उद्या देईल म्हणून मी गप्प बसलो. दुसऱ्या दिवशी तो शाळेतच आला नाही. असेच 2-3 दिवस गेले. मग मी त्याच्या घरी जायचे ठरवले. एका रविवारी मी आणि चंदू त्याच्या घरी गेलो. जुनास मोडकळीस आलेलं घर. आई भाकरी करत होती. पहिल्यावर कालवणाचं डिचकं, तव्यात एक भाकरी, चुलीचा आर बाहेर ओढून त्यावर उभी केलेली दुसरी भाकरी. दोन्ही हात पिठानं भरलेले, केस भरफटलेली, कामानं कुंकू विस्कटलेलं. डाव्या हातानं केस मागं साधत त्याची आई भाकरी थापत होती आणि चिन्नप्पा खुडूक होऊन झोपलेला. आम्ही आल्याचं बघून आई म्हणाली, कुठलं तर तुम्ही? का आलाय? आम्ही सांगितलं वही न्यायला आलो. आईनं 2 शिवा हसडल्या. त्याला उठवलं. चिन्नापानं वही दिली. आम्ही निघून आलो. पुढे बरेच दिवस चिन्नापाच्या आईचं विस्कटलेलं कुंकू सतत नजरेसमोर दिसायचं. नंतर चिन्नापाने जवळीक वाढवली. कधी कधी बोलू लागला. मागं फिरू लागला. चिन्नापाला सख्खी आई नव्हती. त्याच्या लहानपणीच आई वारलेली होती. बापानं दुसरं लग्न केलं. चिन्नापाला 2 सावत्र भाऊ, 1 सावत्र बहीण. पण ते याला जवळ करत नव्हते. त्याच्याशी बोलत पण नव्हते. बाप दारुडा. कधी तर बाजारातून खायला आणायचा फक्त 3 पोरांना. उरलं तर चिन्नापाला. नाहीतर चिन्नापा त्यांच्या तोंडाकडे बघत बसायचा. आई खरकटी भांडी घासायला सांगायची. त्याशिवाय भाकरी नाही. चिन्नापा उपडं बसून कसा तरी घासायचा. शाळेत त्याला दप्तर नसायचं. वायाची पिशवी, त्यात फाटक्या 2 वह्या, बिन टोपणाची एखादी पेन. झालं याचं दप्तर. दुपारी जेवणाच्या सुट्टीत तो मागे यायचा. आम्ही जेवताना आशाभूतपणानं बघत बसायचा. कुणी दिली तर भाकरीला नाही म्हणायचा. गपचीप खाली मान घालून खात राहायचा. एकदा खूप पाऊस झाला. दुपारी शाळा सुटली. आम्ही सगळे घरी गेलो. पाऊस झाला की ओढ्याला पाणी येई. मग गावात जाता येत नसे म्हणून लवकर शाळा सुटायची. त्या दिवशी चिन्नापा शाळेतच झोपला, उपाशी. दुसऱ्या दिवशी आम्ही गेल्यावर कळालं हा इथेच होता. रात्रभर एकटाच. त्याचं धाडस बघून त्याचीच तास्ती वाटायला लागली. त्याची विचारपूस करायला कुणी आलं नाही. असा चिन्नापा. घरात असूनही बेवारस, जिवंत असूनही नसल्यासारखा. चिन्नापा 9वीपर्यंत आमच्या वर्गात होता. कधी शाळेत यायचा, कधी नाही. 9वीच्या 6 महिन्यानंतर तो एकाएकी गायब झाला. वर्गातील तो कोपरा कायमचा रिकामा पडला. त्याने शाळा सोडली. आम्ही सर्व विसरून गेलो. पुढे खूप वर्षांनी एकदा चिन्नापाचा बाप भेटला. सहज विचारला तर म्हणाला, तो घर सोडून गेलाय. जिवंत आहे की नाही हे माहीत नाही. खूप वाईट वाटलं. सावत्र आईची क्रूर वागणूक, बापाची दारू, सावत्र भावांची शिवत होऊ नये म्हणून धडपड, अपंग शरीर, अधू डोळे, घरदार, आईबाप, भाऊबहीण, समाज, गाव, सगळ्यातून उठवलेला एक शापित जीव. अर्थच नव्हता जिंदगीला. पण तरी सहन करत तो जगत होता. आता मात्र कुठे असेल काय माहीत. कधीतरी गेट टुगेदरला चिन्नापाची आठवण यायची. वर्गमित्र म्हणायचे, कुठे असेल काय माहीत. एक जण म्हणाला, अरे तू यूपीत आहे, हरिद्वार, वैष्णोदेवी या साईडला भिक्षा मागतो. बाप जाऊन पैसे घेऊन देतोय वगैरे. आज या साईडला फॅमिली ट्रिप आहे, त्यामुळे चिन्नापाची आठवण येत होती. कदाचित असेल कुठेतरी. भेटेल का? ओळखलं का? त्याची नजर असेल की पूर्ण गेली असेल, पण तो कुठेच दिसलाच नाही. ट्रिपच्या नादात माझ्याही नंतर लक्षातून चाललं गेलं. आम्ही मसुरीला गेलो निसर्ग सौंदर्य अनुभवायला. तिथे 2 दिवस काढले. नंतर हरिद्वारला जायचं ठरवलं, गंगा नदीचं महात्म्य अनुभवायला. सायंकाळी 4चा सुमार. आभाळ दाटून आलेलं. आम्ही हरिद्वारला पोहोचलो. रूमवर साहित्य ठेवलं. गंगा नदीवर गेलो. ही एवढी गर्दी. नदीचं बर्फासारखं थंड पाणी. घाटावर उभा होतो. मातीचा कापूस, चणेपुटाणे, आईस्क्रीम, आभाळात उडणारे भोवरे, गाणी म्हणणारे भिकारी. आम्ही पुढे चालत होतो.
थोड्या अंतरावर एक भिकारी गाणं म्हणत होता. दोन्ही पायाने ओपटी केलेली बदनी त्यावर दोन्ही हाताच्या बोटांनी ढोलकीचा आवाज. क्या हुआ तेरा वादा या चालीचं सुधातलं गाणं. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि विजेच चमकली. लख्ख प्रकाश पडावा तसा मला चिन्नापा दिसला. होय, चिन्नापाच तो. मी पळतच गेलो. त्याच्या हाताला धरलं. त्याने क्षणातच गाणं थांबवलं. किलबिलत्या डोळ्यांनी बघू लागला. मी म्हटलं, अरे मी केपी, तुझा क्लासमेट. त्याने माझ्या दोन्ही हाताला धरून गपकन खाली बसवलं. अधू डोळ्यांनी बघू लागला, पण त्याला नीट दिसत नव्हतं. मग त्यानं थोडं जवळ ओढलं. काही वेळानं म्हणाला, काय करतोस आता? कुठे नोकरी बिकरी लागली का नाही? किती वर्षांनी भेटतोय आपण? मी म्हटलं, मी आता वकील झालो. तो थोडा बाजूला झाला. थोडा वेळ असाच गेला. त्यानं त्याचं सगळं साहित्य गोळा केलं. बिन टोपणाची बरणी, हातराची सतरंजी, एक काठी, जर्मनची पाटी, मोगळ पोतं, हातातली 2 कडी, स्टीलचा डबा, गुंडाळून ठेवलेली मळकी लुंगी, सगळं झोळीत भरलं. झोळी खांद्यावर टाकून तो उठला. म्हणाला, या माझ्या मागोमाग. मी म्हटलं, अरे स्नान करतो, मग जाऊया. पण तो ऐकायला तयार नव्हता. म्हणाला, मी आता सोडणार नाही, चला लवकर. आम्ही चालत चालत मेन रोडला आलो. स्टेशन सोडून आणखी पुढे लांब गेल्यावर टॅक्सी उभी होती. दोघेही टॅक्सीत बसलो. टॅक्सी धावू लागली. थोडे अंतर गेले. मी विचारलं, कुठे निघालो? तो म्हणाला, घरी. माझ्या घरी, स्वतःच्या घरी. थोड्या वेळाने मी विचारलं, गावी काय येत नाहीस? त्याच्या डोळ्यात ठसकन पाणी आलं. म्हणाला, नको जखमेवर मीठ टाकूस. मी बेवारस. कोण आहे गावाकडे? तो बाहेर बघू लागला. गार वारा सुटलेला, त्याची फाटकी कपडे फडफडलेली आणि तो सांगू लागला, 6 मायची परीक्षा संपली आणि मला एका घरात कामाला ठेवलं. आई शाळा सोड म्हणू लागली. मी शिकण्याचा आग्रह होता, पण ते ऐकत नव्हते. एके दिवशी आई आणि भावानं खूप मारलं. रात्रभर उपाशी ठेवलं. दुसऱ्या दिवशी तोंड सुद्धा धुवू दिलं नाही. हाकलूनच काढलं. शेजारी पाजारी गोळा झाले, पण ते तरी काय करणार? मग मी गाव सोडलं. कुरडत दुसऱ्या गावी जायचं. कुणीतरी ₹2 द्यायचे. मग त्याचा भजीपाव घ्यायचा. कुठल्या तरी देवळात झोपायचं. पुन्हा पुढचं गाव. मजल दरमजल करीत इथं आलो. इथं मला आता 22 वर्ष झाली. पहिल्या 5-10 वर्षातच गावाकडे बातमी कळली. मी हरिद्वारला आहे. घर पण घेतलंय. मग बाप शोधत आला. गाठ पडल्यावर घरी नेलं. नवीन कपडे घेतले. 2 दिवस ठेवून घेतलं. जाताना हातावर ₹5000 ठेवले. म्हणलं, प्यायची कमी कर. त्यानंतर 1-2 महिन्याला गावाकडून कोणीतरी येत राहिलं. कधी बाप, कधी भाऊ, कधी सावत्राई, कधी बहीण, कधी सगळं घरदार. आता गावाकडचं जुनं घर पाडून नवीन बांधलंय. लॅबच आहे. थोरल्या भावाचं लग्न झालं. त्यानं बायकोला यातलं काही सांगितले नाही. फक्त पैसे न्यायला येतो. मी पण कधी विचारलं नाही. बाप काही सुधारला नाही, उलट जास्त पितो. भाऊ काही कामधंदा करीत नाही. माझ्याकडे अधूनमधून पैसे घेऊन जातात. आम्ही जयदिकल गावात पोचलो. थोड्या वेळाने टॅक्सी थांबली. आम्ही खाली उतरलो. टॅक्सीवाल्याने पैसे घेतले नाहीत. न विचारताच तो निघून गेला. मी मागे येऊन बघितलं तर 2 मजली मोठा बंगला, दानत बंगल्याचे नाव. माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. आम्ही आत आलो. चहापान झालं. म्हणाला, वहिनी आणि मुलांना घेऊन ट्रिप संपेपर्यंत इथेच राहायचं. शपथ आहे तुम्हाला, नाही म्हणू नका. मोबाईल काढला. म्हणाला, नंबर सांग वहिनीचा. रात्री बाहेरून जेवण मागवलं. सगळी जेवली. गप्पा मारताना म्हणाला, दरवर्षी अपंगांना ₹51,000 देतो. गावी पण पैसे देतो. गोरगरिबांना मदत करतो. दिवसभर गाणी म्हणायची, रिक्षा मागायची. कधी मिळते, कधी नाही, पण कधी 2,000 मिळतात. जगण्यापुरते ठेवतो. बाकी गरजवंतांना देऊन टाकतो. मी म्हणालो, मग एवढा मोठा बंगला? तो हसत म्हणाला, गैरसमज आहे तुमचा. हा अंध मुलांचा आश्रम आहे. सध्या 135 मुले आहेत. भिक्षा मागून मी चालवलाय. सरकारही देणगी देत आहे. माझ्यासाठी असं मी काहीच केलं नाही. तो भरभरून बोलत होता आणि आम्ही ऐकत होतो. नंतर अखंड ट्रिपमध्ये आम्ही कुठल्याही देवाला गेलो नाही. 2 दिवस तिथेच थांबलो. 3ऱ्या दिवशी चिन्नाबाच्या पायाला स्पर्श केला. जड अंतकरणाने त्याचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघालो. रेल्वे भरधाव चालली होती. दिवस मावतीला निघालेला. आभाळ दाटून आलेलं. आता पाऊस सुरू होईल असं झालेलं. वेगळ्याच भावना निर्माण झालेल्या होत्या. चिन्नापा डोळ्यासमोरून हालत नव्हता. आता परतताना प्रश्न पडत होता, भिकारी कोणाला म्हणायचं?